हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। चला आम्ही कुठे चाललोय पुढे बघत राहा। तर मम्मी मी आणि सई आम्ही तिघी चाललो होतो रिक्षामध्ये। सौरभ भाऊ आणि वहिनी बाईक वर येणार होते। तर चला तर तुम्हाला आता थंबनेल वगैरे समजलंच असेल। चला आम्ही आलो होतो नर्सरीमध्ये, कारण मम्मीला घ्यायची होती काही झाडं। आता उन्हाळ्यामध्ये तर आहे ना झाडं टिकवणं खूपच कठीण आहे, पण मागची गॅलरी आहे ना तिथे जास्त काही ऊन येत नाही, फक्त सकाळचं जे कवळं ऊन असतं ना तेच येतं, नंतरचं जे कडक ऊन काही गॅलरीमध्ये येत नाही। तिथं खूप छान झाडं होतात आणि हे म्हणजे गुलाबाचे सगळे काही फुलं बघून ते इतकं छान वाटत होतं, इतकी सुंदर सुंदर फुलं होते रंगीबिरंगी। तर इथनं मम्मीने काही निवडले आणि हे होते ना हे पण घ्यायचे होते, पण याची प्राईस खूप जास्त सांगत होते। म्हणजे आम्ही मागं गेलो तेव्हा 150 तर 170 असे रुपयांनी घेतले, पण आता डायरेक्ट 300 350 400 असे रुपये सांगत होते। आणि इकडे हे नागलीच्या पानाचा वेल आहे, जे आपण नागलीचे पानं देवाला पूजाला वापरतो ना, तर त्याचंच हे नागलीचं पानाचा वेल आहे आणि खूप छान। आणि आता उन्हाळ्यामध्ये झाडांना खूप जपायला लागतं, पाणी टाकावं लागतं, नाहीतर खराब होऊन जातात। आणि इथे काही झाडं आहे ना छान छान होती, तर काही झाडे जळून गेलेली होती। ते पण बोलले की हे झाडं आत्ता नेऊ नका, उन्हाळ्यात हे होत नाही, आणि जे उन्हाळ्यात होतात घरात होतात तेच तुम्ही घेऊन जा असं। मग त्यांनी काही झाडं दिली। तर पुढे बघत राहा व्हिडिओ। आणि घरी आल्यानंतर झाडांना ठेवण्यासाठी मम्मीने त्यांनी काही म्हणजे असं स्टँड तयार केलेले आहे, तर पुढे दाखवते तुम्हाला मी। इतकं छान असं व्ह्यू आला आहे ना गॅलरीला, खूप सुंदर वाटतं। आणि हे पण बघितले, हे पण खूप छान वाटतात, पण याचं काय होतं माहिती का, हे जास्त दिवस टिकत नाही। हे घरात आहे ना, घरात ठेवण्याचे झाडं आहे, ते ना जास्त दिवस आहे ना टिकत नाही। मागे एक दोनदा नेले होते पण काही टिकले नाही। आणि जे माझ्या हॉलमध्ये आहे ना ते खूप छान होतं, त्याला जास्त उन्हाची पाण्याची गरज लागत नाही, ते खूप छान होतं, ते घेतलं त्यांनी। ते पण आत्ता उन्हाळ्यामध्ये महाग पडलं थोडंसं। मी जेव्हा घेतलं ना तेव्हा 150 ते 200 मध्ये रुपयाला घेतलं होतं, आणि आता त्यांनी 250 का 300 रुपयाला घेतलं। तर उन्हाळ्यामध्ये झाडांची प्राईस वाढते। आणि हे लाजाळूचं झाड आहे बघा, सौरभ भाऊने हात लावला, सगळे काही पानं असे लाजले, खूप छान आहे। लहानपणी तर लहान म्हणजे आता आम्ही लहान होतो तेव्हा राहायचे ना असे बाहेर, तर सारखं हात लावायचं की लाजतात, छान वाटायचं ना। आत्ताही छान वाटतं की मस्त असं आपण हात लावून बघतोच लाजाळूच्या झाडाला। तर चला कोणते कोणते झाडं वगैरे घेतले ते तुम्हाला दाखवते। आणि हे आंब्याचं बघा, छोटं जास्त काही मोठं नव्हतं तरी त्याला फळ आलेलं होतं। अशी काही झाडं असतात ना त्यांना फळ पण लगेच येतात असं, तर थोडंसं प्राईसनी महाग जातं, पण लगेच फळ वगैरे यायला सुरुवात होते। आणि इकडे आता बहिणी मम्मी त्या सगळ्या काही झाडं लावायच्या मार्गावर लागले। आल्यानंतर लगेच आहे ना सगळे काही तयारीला सुरुवात केली त्यांनी। पहिले जे काही जुने झाडं होते मोठे मोठे ड्रममध्ये, तर ते सगळे काही खाली घेतले आणि जे स्टँड आणलेले आहे ना ते तिथे बसवले। तर स्टँड पण लोखंडीचे बनवून घेतलेले, खूप छान आहे। चला हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे खूप खूप स्वागत आहे माझी सई या यूट्यूब चॅनलवरती। फुल बघा किती छान मस्त, हे सगळे रोपं त्या दिवशी आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो ना त्या दिवशी आणलेले, सगळे काही मम्मीने लावले, स्टँड वगैरे पण तुम्हाला दाखवतेच पुढे। आणि आम्ही आज सकाळी सगळं घरात लावून आलो होतो पापड करण्यासाठी, तांदळाचे खिशीचे, पण खूप वाजते आता, आणि पाऊस पण खिशी घेतली आणि पावसाची सुरुवात झाली। तर आता थांबलेलं आहे, म्हणजे एवढा काही जोरात नाही आहे, थांबलं तर पापड करायचे असं। चला तर पुढे व्हिडिओ बघत राहा।
आमचे सकाळी पापड खूप छान झाले, कारण नंतर खूप कडक ऊन पडलं. पण आपण म्हणतो ना घाई गडबडीमध्ये विसरून जातो काही आपण. मीही शूट करायचं विसरून गेले. त्यानंतर मस्त साडी वगैरे घातली, मस्त छान रेडी झाले. आता मिस्टर मी चालली होती, आई मामा सई पुढे गेलेले होते. आम्ही चाललो होतो सिन्नरमधील वारकरी भवनाच्या मंदिरामध्ये. तिथे माझ्या सासऱ्यांचा 75वा अमृत महोत्सव कार्यक्रम तिथे आयोजित केलेला आहे. 4 दिवसाचा कार्यक्रम आहे. तर पहिल्या दिवशी मला काही जमलं नाही, दुसऱ्या दिवशी मी आलेली होती. म्हणजे सकाळी ना पारायणाला बायका बसतात, ते पारायण वगैरे करतात. त्यानंतर 9 ते 11 ही येथे कीर्तनाचा कार्यक्रम असतो. त्यानंतर दुपारी ब्रेक असतो. त्यानंतर सायंकाळी असतं. तर हे बघा ते उभे आहे ना पुढे, तर ते आहे माझे सासरे श्री एकनाथ महाराज गोळे सर. तर त्यांचा हा 75वा अमृत महोत्सव कीर्तन सोहळा सिन्नरमध्ये वारकरी भवनामध्ये आयोजित केलेला आहे. भरपूर गर्दी असते आणि छान इतका छान कार्यक्रम झाला ना. मी पण म्हणजे तुम्हाला सांगते की मी पहिल्यांदाच पूर्ण कीर्तन ऐकलं असेल. इतकं छान सांगतात आणि ऐकायलाही खूप छान वाटतं. आपली सई पण होती पुढे, तुम्हाला दाखवतेच माझे सगळे काही सासरची फॅमिली तुम्हाला सगळे काही दिसेल व्हिडिओमध्ये. तर हा माझ्या सासरचा कार्यक्रम आहे. तर तिकडे ना मग मामा बाबांचा आहे ना सत्कार सोहळा चालू होता. तर आता पुढचा म्हणजे अजून 2 दिवस कार्यक्रम आहे, ते पण तुम्हाला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तर एका ताईंची कमेंट पण होती की मी तुला काल वारकरी भवनाच्या मंदिरामध्ये बघितलं होतं सैलान तुला. तर हो, आम्ही आलेलो होतो. तर आणि गर्दी पण खूप असते ना तिथे, तर खूप छान वाटतं ऐकायला. तर तुम्हाला पण मी थोडंसं ऐकवेल मी. तर उद्या म्हणजे उद्याचा व्हिडिओ थोडासा शूट करेल आणि तुम्हाला मी ऐकवेल. खूप छान मस्त असा कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम खूप छान झाला आणि खूप छान वाटलं. तर तुम्हालाही कसं वाटलं आणि तुम्हाला ऐकायला आवडेल का कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चला तर आम्ही आता आहे ना मंदिरामध्ये म्हणजे कीर्तन संपलं होतं आणि त्यानंतर आहे ना जेवणासाठी सगळ्यांना आहे ना म्हणजे सगळ्यांना जेवणाला ठेवलेलं असतं ना कीर्तन संपल्यावर. तर बाकीचे सगळे काही भाविक जेवायला बसलेले होते. तर आम्ही ना नंतर जेवणार होतो. तर मग आम्ही इकडे दर्शनासाठी आलो आणि इतकी छान मूर्ती आहे ना इथली. तर म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवले असेल, पण असं एकदम मन असं भरतं, एकदम छान वाटतं. तर मस्त असं निवांत दर्शनही होतं इथे.
बऱ्याच वेळा आम्ही दर्शनासाठी आलेलो आहे. ह्या सगळ्या काही माझ्या जाऊबाई आहे, एक सासूबाई आहे. तर सईचं पण दर्शन झालं. आईन ते पण आलेले होते, ते पण बाहेर बसलेले होते थोड्या वेळ. तर मग आम्ही सगळे नंतर सोबत जेवायला बसलो. इथे बघा माझ्या सगळ्या काही सासूबाईन त्या बसलेल्या आहे. इथं मग सगळेच आम्ही एकत्र आल्यानंतर पुन्हा आमच्या गप्पा वगैरे झाल्या आणि तिकडे ना फोटोशूट वगैरे चालू होतं. सत्कार सोहळा जे पण आलेले असतात ना त्यांना ना म्हणजे सगळं त्यांचा सत्कार केला जातो, तर तो पण चालू होता. आणि बघा त्या साईडला सगळे काही जेवायला बसलेले आहे. मिस्टर आणि ते सगळे काही वाढत होते. तर तिकडे चला आता आम्हीही जेवण करायला बसलेलो आहे. मस्त डाळ भात, मिक्स भाजी, पोळी, लापशी असं मेनू होता. खूप छान स्वयंपाक होता आणि खूप छान जेवण झालं. तिकडे सगळे काही माझे भाऊ वगैरे आणि मिस्टर ते दिसत आहे, तर तिकडे सगळे जेवायला बसलेले होते. तर इकडे माझे सगळे काही जाऊबाई आम्ही सगळे काही जेवायला बसलेलो आहे. शेवट बसलो होतो आम्ही जेवायला. आणि त्यानंतर 9 नंतर आहे ना भजन होतं. तर दुहिता गोळे सर आणि हर्षद गोळे सर यांचं. तर आम्ही सगळे काही तिथे बसलो होतो ऐकण्यासाठी. थोडा वेळ मी ऐकलं, त्यानंतर घरी आलो. चला तर इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.